तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सरफेसी ॲक्टच्या 13(2) या नोटिसीबद्दल। आपल्यापैकी बऱ्याच जणांना ज्यांचं लोन बँकेचं भरणं बाकी आहे अशांना 13(2) ची नोटीस मिळाली असेल। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, या नोटीसचा रिप्लाय दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे, कुठल्या पद्धतीने रिप्लाय दिला पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे ॲडव्होकेट वैभव एडके। स्वागत आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलचा एकमेव उद्दिष्ट म्हणजे संविधानाबद्दल आणि कायद्याबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी, त्याकरिताचा आपला नेहमी हा प्रयत्न असतो। आपल्याला जर या सगळ्या संदर्भात अजून माहिती हवी असल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, सरफेसी ॲक्ट अंतर्गत 13(2) ची नोटीस जी आहे त्याला लीगल नोटीस किंवा डिमांड नोटीस सुद्धा म्हटलं जातं। ज्यावेळेस आपण एखाद्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घेतो आणि ते लोन जे आहे आपण रिपेमेंट करत नाही किंवा ते ओव्हरड्यू होतं, अशा वेळेस आपल्याला बँकेतर्फे 13(2) सरफेसी ॲक्टच्या अंतर्गत नोटीस पाठवली जाते। या नोटीसमध्ये आपल्याला डिमांड केली जाते जी आपली ओव्हरड्यू अमाऊंट आहे ती आपण पे करावी किंवा ते आपलं खातं क्लोज करावं। यामध्ये कर्जदार जी चूक करतात ती म्हणजे या नोटीसचा रिप्लाय देत नाही। या नोटीसचा रिप्लाय न दिल्यामुळे बँकेला सुद्धा एक कारण मिळून जातं की कंझ्युमरनी आमच्याकडे कुठलंही त्यांचं म्हणणं मांडलेलं नाही आणि त्यानंतर आपल्याला 13(4) ची जी आहे ती बँकेद्वारे नोटीस पाठवली जाते। त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला 13(2) ची नोटीस मिळेल त्या नोटीसीला रिप्लाय देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे सुद्धा काही लीगल ग्राउंड्स राहतील। जर आपण 13(2) च्या नोटीसला रिप्लाय दिला नाही तर बँकेतर्फे 13(4) ची नोटीस सुद्धा आपल्याला यामध्ये पाठवली जाते आणि मग ते सिम्बॉलिक पोजेशनची नोटीस असते, ज्यामध्ये मग आपल्याकडे खूप कमी ग्राउंड्स शिल्लक राहतात। यासोबतच बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की या नोटीसला रिप्लाय कसा द्यायचा। तर या नोटीसला रिप्लाय जे आहे आपण कुठल्याही लँग्वेजमध्ये देऊ शकता, मात्र ही नोटीस जी आहे ती सिस्टमॅटिक असली पाहिजे। त्यामध्ये मुद्देसूद आपले जे मुद्दे आहेत ते मांडले गेले पाहिजे आणि त्यामध्ये आपलं जे जेन्युइन रिझन आहे ते बँकेला दिसलं पाहिजे, ते कळालं पाहिजे, त्यानंतरच आपल्याला बँक जी आहे यामध्ये संधी देऊ शकते। यासोबतच ही नोटीस पाठवायची कशी हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। तर मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला 13(2) ची नोटीस मिळेल त्याला रिप्लाय देत असताना आपल्याला जे आहे ती नोटीसचा रिप्लाय आपण ईमेल थ्रू किंवा पोस्टा थ्रू किंवा आपण स्वतः बँकेत जाऊन सुद्धा त्याचा रिप्लाय जे आहे ते लेखीमध्ये देऊ शकता, जेणेकरून आपल्याला या सगळ्या संदर्भात फ्युचर कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागणार नाही। तर मित्रांनो, आशा करतो या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती मिळालेली असेल। अजूनही आपले काही बँकेसंदर्भातले मुद्दे असतील, काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा मला डायरेक्टली मेसेज करू शकता। धन्यवाद।